मनसे नेते राज ठाकरे यांना आज जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर केल्याचं पाहायला मिळालं। अजित पवारांचे 42 आमदार निवडूनच कसे आले अशा पद्धतीचा थेट सवाल त्यांना उपस्थित केला। या संदर्भात बोलण्यासाठीच आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे आहेत। सर, ज्या पद्धतीनं अजित पवारांवर टीका करण्यात आली, काय म्हणणं आहे? या महाराष्ट्राने माननीय राजसाहेब ठाकरेंची बदलती भूमिका कायम बघितलेली आहे। 2019च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा प्रचार करत पंतप्रधान नरेंद्र मोदींना हरवलंच पाहिजे अशा प्रकारची भाषणं संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांनी केली। 2024 उजाडता केवळ आणि केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे पुन्हा प्रधानमंत्री झाले पाहिजेत म्हणून माझं त्यांना समर्थन आहे, ही भूमिका देखील महाराष्ट्राने बघितली। माननीय राज ठाकरे महाराष्ट्रातले खूप मोठे नेते आहेत, पण जनतेमध्ये राहणारे, जनतेशी नाळ असलेले, महाराष्ट्राच्या विकासाचे निर्णय घेणारे माननीय अजितदादा पवारसाहेब आहेत। लोकसभेच्या अपयशानंतर खचून न जाता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादांच्या नेतृत्वाखाली पुन्हा महाराष्ट्राच्या जनतेकडे गेला आणि जनतेने हा 42 आमदारांचा कौल विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दिला आणि म्हणून ऋतूप्रमाणे भूमिका बदलणारे ह्या माननीय राजसाहेब ठाकरेंनी आपल्या पक्षाच्या पुढील वाटचालीबद्दल अधिक मंथन करावं। 128 जागा विधानसभेच्या लढवून 1.55% मतं केवळ आपल्या पक्षाला मिळाली। आपलं चिन्ह देखील रेल्वे इंजिन आपल्या हातून निसटते का अशा प्रकारची वेळ आपल्यावर आली आहे। त्यामुळे माझी त्यांना हात जोडून विनंती आहे की आपल्या पक्षाची वाटचाल, आपल्या पक्षाचं भवितव्य याचं आत्मचिंतन त्यांनी अधिक केलं तर ते त्यांच्या पक्षासाठी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी अधिक चांगलं राहील। या निमित्तानं त्यांना आणखीन एक संशय, मतदान प्रक्रियेबद्दल संशय व्यक्त केला की राजू पाटील जे त्यांचे आमदार आहेत त्याला 1400 मतदार ज्या ठिकाणी त्यांचे आहे तिथं एक मत पडतं, हे शक्य कसं आहे? बाळासाहेब थोरातांसारखा 7 वेळा निवडून आलेला माणूस पडलाच कसा? त्यांना जर EVMवर शंका होती तर ज्या वेळेला लोकसभेला महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळालं, 31 जागा महाविकास आघाडीच्या निवडून आल्या, तेव्हा तर कधी त्यांनी शंका व्यक्त नाही केली। आणि विधानसभेला कल्याण ग्रामीणमधनं राजू पाटील पराभूत झाल्यानंतर राजू पाटलांकडेही संधी होती इलेक्शन पिटिशन टाकायची, रिकाउंटिंग मागायची। केवळ EVMवर संशय व्यक्त करून जनतेने आपल्याला नाकारलं, ही पळवाट त्यांनी शोधू नये। परंतु राज ठाकरेंचं असंही म्हणणं होतं की ज्या पक्षाचा एकच खासदार आहे, लोकसभेला एकच खासदार ज्यांचा निवडून आला, त्यांचे 42 आमदार आले आणि त्यामुळेच कुठंतरी लोकांमध्ये देखील संशय निर्माण झाला आहे। ज्या पद्धतीनं जल्लोषाचं वातावरण पाहायला पाहिजे होतं ते मिळतच नाही बघायला। लोकांमध्ये अजिबात संशयाचं वातावरण नाही। लोकसभेला आम्हाला 4च जागा ह्या लढायला मिळाल्या, त्याच्यापैकी रायगडची जागा फक्त माननीय आमचे प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेब ही सिटिंग जागा होती। बाकी दोन्ही ठिकाणी ते खासदार हे आमच्याबरोबर नव्हते। लोकसभेच्या पराजयानंतर खचून न जाता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुन्हा जनतेसमोर गेले। लोकसभेनंतर जे लोकाभिमुख निर्णय महायुतीच्या सरकारने घेतले, मग ती लाडकी बहीण योजना असेल, शेतकऱ्यांच्या बाबतीत असेल, बेरोजगारांबाबत असेल, तरुणांबद्दल असेल, ह्या सगळ्या योजना घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा जनतेपर्यंत गेला आणि जनतेने अभूतपूर्व असा यश हे महायुतीला दिलं। शेवटचा प्रश्न, पुणे जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना यांच्यामध्ये वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे, कारण अजित पवार त्या ठिकाणी पालकमंत्री आहेत आणि DPDCच्या नामनिर्देशित सदस्यांमध्ये केवळ दोघांनाच संधी देण्यात आली। एक भाजप आमदार आहेत राहुल कुल, दुसरे तुमच्या पक्षाचे सुनील शेळके आहेत। नाही, वादाची ठिणगी ही मीडियाने पाडू नये। नामनिर्देशित सदस्य जे झालेले आहेत सुनील शेळके आणि राहुल कुळ, ही संख्या वाढणार आहे। आज पहिलीच DPDC झालेली आहे, त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ती संख्या वाढेल। कुठेही वादाची ठिणगी महायुतीमध्ये नाही आणि ती लावायचाही प्रयत्न माध्यमांनी करू नये। परंतु 21 ज्या ठिकाणी जे पुणे जिल्ह्यामध्ये आमदार आहेत, शिवसेनेचा केवळ एक आमदार आहे, असं असताना त्या आमदाराला टाळणं हे योग्य नाही, अशा पद्धतीची आता विरोधकांकडून प्रतिक्रिया आली। त्याबाबतचा निर्णय होईल ना। ही काय आज पहिली बैठक झाली आहे ना DPDCची,
त्यामुळे तो निर्णय होईल. आपण घाई कशाला करता आणि कुठल्या कन्क्लुजनला येतात की त्यांना घेणारच नाही. त्यांचा अनुभव शिवतरे साहेबांचा बघता नक्कीच माननीय अजितदादा साहेब त्यांना घेतील. पालकमंत्री पदाचा विषय मिटला का? कारण 2 दिवसापूर्वी तुमची बैठक देखील झाली. बैठकीमध्ये त्या संदर्भात काही चर्चा झाली? आमच्याकडनं रायगडबाबतचा पालकमंत्रीपदाचा निर्णय हा सर्वस्वी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब जो घेतील तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मान्य असेल. महायुतीमध्ये शिवसेनेच्या वतीने कुठलंही वक्तव्य झालं तरी त्याला उत्तर देण्याची गरज नाही. ही राष्ट्रवादीची आमची स्पष्ट भूमिका आहे आणि आम्हाला विश्वास आहे की माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे लवकरच त्याबाबतचा निर्णय घेतील. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरामन प्रशांत मानेसह निलेश बुधावले, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.